नमस्कार. तर तुम्हाला स्टार्टिंगमध्ये व्हिडिओ काय आहे हे तर कळलंच असेल, पण ते मी टाकण्याचं कारण काय आहे तर तुम्हाला पुढे नंतर सांगते. तो एक माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो आणि काही झालं तरी मी तो टास्क पूर्ण करतेच. तर पहिल्यांदा मी तुम्हाला रेसिपी सांगते. तर आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, आलं, जिरे, मोहरी आणि लसूण, मिरची टाकून, कांदा टाकून ते आता छान परतून घेणार आहेत. भाजीला काय नसलं की मग याचा नंबर येतो. आधीच मसाल्याचं वाटण केलं होतं, म्हणजे मसाले भाजून घेतले होते आणि म्हटलं त्याच कढईत आता ही रेसिपी करावी म्हणून मी ते टाकलं त्यात. आणि आता हेच कांदा वगैरे छान भाजून झालं ना, त्याच्यामध्ये आपल्याला जे बेसन पीठ आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकून मी ते बेसन टाकते त्यात. म्हणजे आता आपण बनवणार आहोत झुणका भाकर. तर पहिल्यांदा आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. ते हळद सगळी मिक्स करून घ्यायची. तेलात टाकले तर म्हणजे चांगली मिक्स होती ना, म्हणून आधी तेलात टाकलं तर खूपच चांगलं. मग मी नंतर पाणी टाकून पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. जेवढं आपलं बेसन असेल तेवढं ते पाणी त्याच्या डबल गेलं पाहिजे, जेणेकरून ते बेसन जास्त चांगलं त्याच्यामध्ये शिजेल. तर याला झुणका भाकर आणि पिठलंसुद्धा असं बोलतात, म्हणजे पिठलं आणि भाकरी खायची. कडक भाकरीसुद्धा असते काय ह्याच्यासोबत, नाही तर आपली साधीवाले नरम भाकरीसुद्धा खाल्ली तरी खूप छान लागतं. पण ते पिठलं बनवण्यावरती अवलंबून असतं. पिठलं किती छान बनलं आहे त्याच्यावरती आपल्याला त्याची चव कळते, म्हणजे चव लागतं. आणि तुम्ही कसं बनवता हे मला कमेंटमध्ये सांगा. मी तर हे आता ह्याला पाण्याला उकळी आली आहे तर वाटीमध्ये मी बेसन घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. जसं आपण भजीला पातळ करत असतो ना भजी करताना, तसं हे मी पातळ थोडंसं केलेलं आहे. आणि आता मी ते हेच पाण्यामध्ये टाकून त्याला आता हलवून घेणार आहे. आणि जर का तुम्हाला हटून करायचं असेल तर डायरेक्ट त्या पाण्यामध्ये आपल्याला बेसन टाकून आपल्याला रवीने हटायचं असतं, म्हणजे त्यात थोड्याशा गाठी राहतात. ह्याच्यामध्ये सुद्धा गाठी होतात. हे शिजल्यावरती थोडंसं घट्टपणा येतोच त्याच्यामध्ये, त्यामुळे थोड्याफार गाठी होतातच. आणि जर का तुम्ही हटून करणार असाल तर ते अजून थोडंसं घट्ट राहतं. आणि जर का गाठी सगळ्या हटल्या गेल्या नाही ना तर ते त्यात बेसन असं कडक लागतं. मग त्यामुळं मी असं पाण्यामध्ये म्हणजे बेसनमध्ये पाणी टाकून ते थोडंसं पातळ करून मग मी त्या पाण्यामध्ये ते टाकत असते, जेणेकरून ते पूर्णच चांगलं म्हणजे त्यात गाठी राहणार नाहीत. आणि आता वरून कोथिंबीर टाकून ते मी आता शिजवून घेते. ह्याला 15 ते 20 मिनटं लागतील शिजायला. आणि आता शिजून झाल्यावर आत्ता बघा कसं दिसतं, आणि शिजून झाल्यावरती बघा तुम्हाला पिठलं कसं दिसतं, म्हणजे झुणका. तर अशा प्रकारे. आणि खालीसुद्धा त्याचा असा थर लागलेला आहे, म्हणजे करपलेला, जेणेकरून आपलं ते पिठलं छान शिजलेलं आहे हे आपल्याला ह्याच्यावरून कळतं. आणि पिठलं भाकरी म्हणलं तर आता त्याच्याबरोबर अजून एक पदार्थ असतो, जे करून आता मी तुम्हाला दाखवते, मिरचीचा ठेचा. आता मिरचीचा ठेचा करताना मी काय करते, सर्वप्रथम पहिला लसूण आणि मिरची टाकून घेते. मी फक्त लसूण आणि मिरचीच टाकते. काही जण शेंगदाणेसुद्धा टाकतात त्यात भाजून. जर का तुम्हाला हवे असतील तर शेंगदाणेसुद्धा टाकू शकता, त्याने पण चव खूप छान येते. मला शेंगदाण्याचंच आवडतं, पण घरातल्यांना बाकीच्यांना शेंगदाणे आवडत नाहीत, म्हणून मी फक्त लसूण आणि मिरचीचाच ठेचा करणार आहे. आधी हे आपण छान असं तव्यावरती परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरच्या जास्त तिखट असतील ना तर त्या तिखट लागणार नाहीत एकदम. आणि मग आता हे सगळं भाजून घेतल्यावरती म्हणजे लसूण पण छान भाजला जाईल, जेणेकरून त्याची चवसुद्धा खूप छान येते. आता तुम्ही बघू शकता हे असं तेल न टाकताच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि मग नंतर गॅस बारीक करून आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. फक्त 2 मिनटं तेल टाकल्यावरती 2 मिनटं तेलात परतवून घ्यायच्या मिरच्या आणि गॅस बंद करायचा आणि मीठ पण चवीप्रमाणे टाकून घ्यायचं. आणि ते गार झाल्यावरती, गार नाही झालं तरी गरममध्येच तुम्ही त्याला ठेचून घेतलं तरी खूप छान ठेचा होतो. आता बघा तुम्ही लसूण आणि मिरची चांगली तळली गेलेली आहे तेलामध्ये. आणि माझ्याकडे खलबत्ता होता, त्यामध्ये करायचं होतं, पण म्हटलं आता कढई ते पॅन आहेच, पॅनमध्ये तेल वगैरे पण भरपूरच आहे, ह्याच्यामध्येच आपण त्याला
स्मॅश करूया म्हणून मी त्याच्यामध्येच तो ठेचा बारीक केला आणि त्याच्या खाली आधी मी कापड घेतलं जेणेकरून ते आवाज येणार नाही आणि जे खलबत्त्याचा भत्ता असतो ना त्यानेच मी मिरचीचा ठेचा असं बारीक करून घेतला। तर खूप छान झाला होता ठेचासुद्धा, कारण लसूण भरपूर, जेवढा तुम्ही लसूण त्यात टाकाल ना जास्त तेवढं त्याला चव जास्त येते। आणि जर का मिरच्या जास्त तिखट असतील तर तुम्ही त्यात शेंगदाणेसुद्धा टाकू शकता, शेंगदाण्याने तिखटपणा जरा कमी होतो त्यामुळं। आणि थोडंसं मीठसुद्धा जास्त टाकायचं, ते काही खारट नाही लागणार, जास्त मीठ जरी पडलं तरी चव खूप छान येते मग मिरचीच्या ठेच्याला। तुम्ही हे भाकरीसोबत खाऊ शकता आणि भाकरी पण मी आता करायला घेतले मग। आणि मिरचीचा ठेचा आणि पिठला असेल तर मी हमखास भाकरीच करते, चपाती नाही करत, आणि सगळेजण भाकरी खातात त्यामुळं मग मला चपाती करायचा प्रश्नच येत नाही। भाकरी करताना आता मी हे 2 भाकरीचं पीठ मळून घेते एकदमच, जेणेकरून भाकरी म्हणजे पटकीने दुसरी भाकरीसुद्धा टाकता येते म्हणून। तर पीठ चांगलं याचं मळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकूनच मळून घ्यायचं, जास्त एकदम पाणी टाकायचं नाही। आणि जेवढं तुम्ही जास्त त्याला मळाल ना तेवढी जास्त चांगली भाकरी होते, म्हणजे भाकरी फुगतीसुद्धा। जर का तुम्ही नाही मळलं नुसतंच पाणी टाकून असं त्याला गोळा करून घेतला आणि करायला घेतली ना तर भाकरी अजिबात फुगणार नाही। तर जेवढं तुम्ही त्याला चुराल ना थोडंसं पाणी टाकून तेवढी भाकरी खूप चांगली होते। आणि म्हणजे त्याला तो वरती पापडा निघतो ना, म्हणजे तो निघतो, नाहीतर अजिबात त्याला पापडासुद्धा निघणार नाही आणि भाकरी खाऊसुद्धा ते वाढणार नाही। तर आता पूर्ण अख्खा गोळा करून घेते आणि बघा तुम्हाला दाखवते आता कसं भाकरी थापायची। आणि असं पूर्ण त्याला असं चांगलं मळून घ्यायचं। ते बघा पीठ कसं थोडंसं मऊ झालेलं आहे, असं पूर्ण पीठ आपल्याला मऊसूत करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरी थापताना आपल्याला अवघड जाणार नाही। आणि तुम्ही पीठ जर का जास्त असं घट्ट ठेवलं तर भाकरी थापायला तेवढंच तुम्हाला ते अवघड जाणार आहे, खूप जोर लावायला लागणार आहे भाकरी थापताना। म्हणून पीठ जेवढं तुम्ही मऊ कराल तेवढ्या पटकीने भाकरी थापली जाईल, पसरली जाईल ती। आणि आता एकाच भाकरीचा मी गोळा घेते, तो गोळा हातावरती असं हे करून मग तो थापायला घ्यायचा आहे। त्याच्या खाली आपल्याला पीठ टाकायचं आहे, पीठसुद्धा टाकण्यावरून भाकरी हे होते। तुम्ही पीठ जर का चांगलं मळलं तर होईलच चांगली, पण जर का पीठ भाकरीच्या खाली जास्त टाकलं तर ती लवकर पसरलीसुद्धा जाणार नाही, कारण पीठ जास्त झालेलं आहे। त्यामुळे पहिल्यांदा टाकताना पीठ थोडंसंच टाकायचं आणि जसं लागेल तसं साईडचं पीठ परत भाकरी खाली घ्यायचं। मी आता एका हातानेच करते भाकरी। आता तुम्ही परत बघू शकता मी भाकरी आता उचलून घ्यायची परत आणि मग नंतर पीठ त्याच्यावरती पीठ खाली थोडंसं हे करून मग परत थापायला सुरुवात करायची। काही जण भाकरी लाटूनसुद्धा करतात, जेणेकरून ते पीठ खूप घट्ट असतं तेव्हा ती भाकरी लाटता येते त्यांना, नाहीतर भाकरी अजिबात लाटता येत नाही आणि मग थापायची असेल तर खूप जोर लावायला लागतो। आणि आता पूर्ण भाकरी थापून झालेली आहे, पीठ नसेल तर भाकरी खाली चिटकते, म्हणून थोडंसं पीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून भाकरीसुद्धा पूर्ण गोल गोल फिरेल आणि थापता येईल। तव्यावरती भाकरी टाकली ना की पाणी लावायला, तवा जर का तापलेला असेल तर लगेच पाणी लावून घ्यायचं त्याला आणि गॅस मोठा ठेवायचा। आणि त्याच्यावरचं जे पाणी आहे ते जेव्हा सुकेल ना पूर्ण तेव्हाच आपल्याला भाकरी पलटी करायची असते, नाहीतर आधी केले तर खालून भाकरी कच्चीच राहील आणि वरतून सुद्धा ती ओलसर राहील पलटल्यावरती। म्हणून जेव्हा त्याचं पाणी पूर्ण सुकेल ना तेव्हाच ती पलटी करायची। तर अशी ही भाकरी पूर्ण तयार होते आणि मग भाकरी फुगायलासुद्धा चांगली फुगते। बघा आता तुम्ही पाणीसुद्धा त्याच्यावरचं कोरडं झालेलं आहे। रोज भाजी काय बनवायची हा एक खूप मोठा प्रश्न पडतो, म्हणून ज्या दिवशी भाजीला काही घरात नसतं किंवा भाज्यांचा कंटाळा आलेला असतो तेव्हा मी हे पिठलं भाकरी आणि ठेचा बनवते आणि सगळ्यांनाच हे पिठलं भाकरी आणि ठेचा खूप आवडते म्हणून बनवते। आणि आता दुसरी भाकरीसुद्धा मी लगेच तिकडे करायला घेतली, कारण पीठ ऑलरेडी मळूनच ठेवलं होतं। जास्त पीठ नाही मळायचं, 3-4 भाकरी करायचं असेल तर मळून ठेवलं तरी चालतं, पण जास्तीचं पीठ मळून ठेवायचं नाही,
नाहीतर भाकरीसुद्धा चांगली होत नाही। तर आता बघा, जी साईड आपण खालची पाणी लावलेली होती ना, ती जेव्हा चांगली भाजेल ना तेव्हाच आपल्याला भाकरी दुसऱ्या बाजूने पलटायची आहे। आणि आता हे अशी पलटी केली, ती खालची साईड चांगली भाजली म्हणून आता मी पलटी केली। आणि आता तुम्ही बघू शकता, जिथं असं समजा तुम्हाला वाटते फुगणार नाही तर दाबून घ्यायचं, म्हणजे ती भाकरी फुगेल। न दाबता सुद्धा भाकरी फुगते छान। तर हे बघा, तुम्ही बघू शकता आता भाकरी किती छान फुगलेली आहे, म्हणजे त्याचा वरती तो पापडा आहे ना तो तयार भाकरीला आलेला आहे। तर अशा प्रकारे मी भाकरी झुणका आणि ठेचा बनवलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमच्याकडे पिठलं कसं बनवतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। ठेचा कसा बनवतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।